बुक टॉकच्या पुढील भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माहितीच आहे की लँग्वेज टॉक्सच्या या सेगमेंटमध्ये आपण एका पुस्तकाबद्दल त्याच्या लेखकाशी बोलतो, भूमिका समजून घेतो. तर आज आपल्या बरोबर आहे वाई येथील सौ सुलभा प्रभुणे. त्यांनी वेट मॅनेजमेंट या विषयावर पुस्तक लिहिलं आहे आणि ते नितीन प्रकाशननी प्रकाशित केलं आहे. सौ सुलभाताईंना लहानपणापासून नवीन नवीन पदार्थ करून बघण्याची आवड आहे. आत्ताही त्यांचे सतत नवीन प्रयोग चालूच असतात. गेली 30 वर्ष ते त्या कुकिंगचे क्लासेस घेतात आणि पंजाबी पदार्थांपासून चायनीज, पिझ्झा, बर्गर यासारखे परदेशी पदार्थांपर्यंत 13-14 प्रकारचे क्लासेस त्यांनी घेतले आहेत. आम्ही सारे खवय्ये या टीव्हीवरच्या प्रसिद्ध कार्यक्रमात 2दा त्यांनी सादरीकरण केलं. अनेक पाककृतींच्या स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षिसं मिळवली आहेत आणि आता परीक्षक म्हणूनही त्यांना संधी मिळते. आता नुकतेच साकार शिक्षण या चॅनल मार्फत हेल्दी रेसिपीजचे व्हिडिओ त्यांनी सुरू केले आहेत. त्याची लिंक अर्थात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे. डाएट हा जो विषय आहे तो सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे आणि कोणी वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतं, कोणी वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतं किंवा रोज खायला काय करायचं, काय काय रेसिपीज बनवायच्या, हा एक स्त्रियांना काय पुरुषांना सुद्धा पडलेला नेहमीचा प्रश्न असतो. तर याविषयी आज आपण तुमच्याशी बोलणार आहोत आणि मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांना हे नक्कीच आवडेल. सुलभाताई, तुमचं शो मध्ये मनापासून स्वागत आहे. थँक्यू. आणि तुमचं पुस्तक वाचल्यावर पहिला प्रश्न मला हाच डोक्यात आला की पुस्तकाचं नाव तुम्ही वेट मॅनेजमेंट असं ठेवलंय. वेट लॉस जनरली आपण शोधत असतो जी पुस्तकं, तर वेट लॉस, वेट गेन पण काही काही लोक शोधतात. हो हो तर मग पुस्तकाविषयी आणि पुस्तकाच्या नावाविषयी आम्हाला सांगाल का? हो नक्की. कसं आहे की मला एक तर खूप वर्ष कुकिंग करणं, वेगवेगळे पदार्थ सतत काहीतरी प्रयोग करत राहणं याची खूप आवड आहे. मी बरेच वर्ष कुकिंगचे पण क्लासेस घेतले. त्याच्यानंतर आम्ही सारे खवय्ये वगैरे असले सगळे म्हणजे त्याच्यात पण जाऊन आले. कुकिंगच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला वगैरे. हे सगळं कायम करत असताना सतत डोक्यामध्ये एक ट्रॅक चालू असायचा की कोणताही पदार्थ हा हेल्दीच असला पाहिजे. हा त्याच्या शरीराला कुठलाही उपयोग नाही असं यातलं काही असलं असताच कामा नये. हे सतत एक डोक्यात होतं कायम त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे जेव्हा असं लक्षात आलं की कुणी पण पाहुणे आले घरी किंवा काही केलं की ते प्रत्येक जण म्हणतात अरे हे काहीतरी वेगळंच आहे बरं का, हे छान आहे, हे आवडलं, हॉटेलमध्ये असं काही नाही मिळत वगैरे. तर मग त्याच्यावरनं असं हळूहळू वाटायला लागलं की हा मग ह्याचं एक पुस्तक करूया. मग पुस्तक करताना असं लक्षात आलं की आयुष्यभर मी कधीच वेट लॉस असं काही मला प्रयत्न नाही करायला लागला. मग काय कारण असेल त्याचं, असा जेव्हा विचार केला तेव्हा लक्षात आलं की ज्या सोप्या 5 गोष्टी आहेत, सोप्या आहेत की नाही माहिती, पण ज्या महत्वाच्या 5 गोष्टी आहेत की चांगला डाएट, नियमित व्यायाम, त्याच्यानंतर भरपूर विश्रांती, करमणूक काहीतरी, मनोरंजन करणं आणि मेडिटेशन, ह्या 5ही गोष्टी जर असतील तर डेफिनेटली ती हेल्दी लाईफस्टाईल असते. आणि ती जर असेल तर वजन कमी करणं, आचाट वजन वाढलंय, काय करू, हा प्रश्न कधीच येत नाही, जो खरंच मला कधीच नाही सतावला त्यांनी. कारण ह्या प्रकारानेच कायम वागत राहिलो आणि त्याच्यामुळे असं कधी मनातही नाही आलं की अरे खूपच आता वजन वाढले बरं का, काहीतरी करायला पाहिजे, अशी कधी वेळ नाही आली. मग प्रत्येक जण तेच विचारायचं, मग असं वाटलं की का असं नाही आलं, तर त्याच्या मागचे हे कारण आहे, हे कुठेतरी लक्षात आलं. मग आता ह्या ज्या सगळ्या रेसिपीज आपण अनेक करून बघतो, करत असतो, आवडतायत, आपल्यालाही आवडतायत इतरांना, मग ह्याचं एक पुस्तक करूया असं म्हणून ते पुस्तक एक 5-6 वर्षापूर्वी पुस्तक लिहिलं त्याच्यावर. त्याच्यामध्ये रेसिपी बुक जरी ते असलं तरी ते केवळ रेसिपी बुक नाहीये, त्याच्या मागचा जो विचार आहे तो मला खरं तर खूप महत्वाचा वाटला की हा विचार सतत डोक्यात ठेवा की आपल्याला कायम हेल्दी खायचं आहे. आणि मग तो जर विचार असेल तर हा प्रश्न येतच नाही कधी. त्याच्यामुळे ती वेट मॅनेजमेंट आहे, वेट लॉसचा मुद्दा नाही येत कधी. वजन वाढले आणि म्हणून मला कमी करायचे ही कधी वेळ येणार नाही. त्याच्यामुळे तो वेट लॉस हा त्यातला शब्द न वापरता वेट मॅनेजमेंटच वापरावं. तुम्ही डायटिशियनचा कोर्स केलात का? हा, तर त्या अर्थाने डायटिशियनचा कोर्स नाही केला, पण माझे मिस्टर गायनेकॉलॉजिस्ट आहेत.
त्याच्यामुळे बर. त्यांचे पेशंट म्हणजे मेनली प्रेग्नंट पेशंट, प्रेग्नंट स्त्रिया किंवा नंतर प्रेग्नन्सी नंतर डिलिव्हरी नंतर त्या काही तपासणी करायला किंवा काय म्हणजे ब्रेस्ट फीड करत असताना च्या स्त्रिया आणि बऱ्याचदा त्यांची लहान मुलं असे त्यांचे मेनली पेशंट होते असतात. म्हणजे पहिली बरीच वर्ष मी त्यांच्या बरोबर, मी डॉक्टर नाही पण मी त्यांच्या बरोबर काही मदत करण्यासाठी मी त्यांच्या बरोबर काम करत होते. मग डॉक्टर राजेंद्र ना एकूण डाएट ह्या विषयाबद्दल खूप आस्था आहे आणि त्यांना असं वाटायचं की प्रत्येक पेशंटला त्याच्या आहाराबद्दल पण जास्त काळजीपूर्वक जास्त सखोलपणे सांगायला हवं. आणि प्रेग्नंट पेशंटच्या बाबतीत तर खूप महत्वाची गोष्ट आहे ती. साध्या साध्या गोष्टीतनं माहिती नसायचं, अडाणीपणा असायचा किंवा अनेक इतर अडचणी त्यांना माहिती असायलाच हव्यात. त्याच्यामुळे ते खूप आस्थेने त्या प्रत्येक पेशंटला सांगायचे. त्यामुळे ते सतत ऐकत होते. मग सतत आमची दोघांची चर्चा असायची आणि मग त्याच्यातनं हळूहळू कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी आणखीन पक्क्या होत गेल्या. आजही ती सतत चर्चा चालूच असते. म्हणजे कुठलाही पदार्थ करण्यापूर्वी इतर वेळेला चर्चा चालू असते. मी इतर पुस्तकं वाचते, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज, त्याची माहिती. हा एक खूप इंटरेस्टचा भागच असतो. कारण पदार्थ जर करायचा तर त्याच्या मागचं पण सगळं माहिती असलं पाहिजे. तो उगाच चवीला चांगला लागतो एवढं पुरेसं नाही वाटत. म्हणजे इव्हन मी कुकिंग क्लासेस घेताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीवर खूप भर दिला की तुमच्या घरात लहान मुलं आहेत ना, तर मग या पद्धतीने करा की जे त्यांना खायला आवडेल, टेम्पटिंग होईल आणि सगळं तुम्हाला जे हवंय ते त्याच्या पोटात आपसूक जाईल. त्याला फार म्हणजे चिंता नाही करायला लागणार की हे कसं जाईल त्याच्या पोटात किंवा काय. जी सगळ्या आयांची कायमची कटकट म्हणजे त्यांना कटकट वाटते की कसं मी घालू त्याला खायला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. तर त्याच हे नेहमी ते क्लासेस घेत गेले. म्हणजे हळूहळू तर त्याच्यातनं ज्या फॅन्सी गोष्टी थोड्याशा सुरुवातीला काहीतरी म्हणजे उदाहरणार्थ केकची आयसिंग वगैरे हे सगळं मी टोटल बंद केलं. कारण जी गोष्ट मलाच पटत नाही, मलाच आवडत नाही, ती मी लोकांना शिकवणं मला काही ते योग्य वाटेना. त्यामुळे त्या गोष्टी सगळ्या बंदच झाल्या नंतर हळूहळू. मग संबंध हेल्दी रेसिपीज, हेल्दी डाएट ह्याच्याबद्दलच खूप विचार होत गेला. शिवाय दुसरं एक थोडंसं आणखीन वेगळं असं झालं की त्या निमित्ताने मला अनेक, मी शाळांमध्ये जाते, बोलते, तिथे त्या प्रत्येक वेळेला त्यांचा बोलतानाचा रोख असा असायचा की मी जिम मध्ये गेले ना, त्यांच्या डायटिशियनने मला ते सगळं लिहून दिलं. पण त्यांनी भरपूर प्रोटीन खा, आहे खाते खा असं सांगितलं. पण म्हणजे मी काय खाऊ, मी प्रोटीन घेऊन असं नाही खाऊ शकत. म्हणजे मी काय खायचं हे कायम मला परत वेगळं आहे. मग ठीक आहे, मग पनीर खा, हे खा असं म्हणे. पनीर खा, पण म्हणजे ती पंजाबी भाजी एवढंच डोक्यात कुठेतरी. ती तर काय वजन माझं वाढवतीच आहे. आता कळते की ते आहे चांगलं, हेल्दी आहे, ते खायला पाहिजे. पण मग कसं खाऊ हे माहिती नाही त्यांना. म्हणजे इथे तरी फारसं माहिती नव्हतं. शहरांमध्ये कदाचित या गोष्टी सोप्या आहेत त्यांच्यासाठी. पण लहान गावांमधनं एवढा त्याचा प्रसार प्रचार झालेला नसल्यामुळे आणि मुख्य तीच अडचण होती की त्यांना हे खा ते खा म्हणजे कसं खाऊ, तुमच्या आहारातलं प्रोटीन वाढवा, कार्ब कमी करा. डायटिशियनला सांगायला सोपं आहे खूप. तो करतो त्याच्या दुसऱ्या एंडला जो आहे त्याच्या पुढचे प्रश्नच संपत नाहीत की म्हणजे मी काय करू. मग त्या सांगणार की काही नाही 2 इडल्या खा. 2 इडल्या हा की रोज नसतात ना घरामध्ये, 2 इडल्या पण त्यांना बाकीची पण घरातली मंडळी आहेत त्यांचाही विचार करायला लागतो. म्हणजे अशा अनेक गोष्टी त्याच्यात ना. मग तो एक सारखा विचार माझ्या डोक्यात असल्यामुळे त्या प्रकारच्या काही सोप्या गोष्टी की कशातनं काय जाईल जास्त, ह्या अडचणी कशा त्यांच्या दूर होतील. म्हणजे एक प्रकारचं असं म्हणेन मी की डायटिशियनचं जे म्हणणं होतं त्याचं मी थोडं वेगळ्या पद्धतीने ट्रान्सलेशन केलं की जे करणाऱ्याला सोपं होईल. सगळ्यांच्यासाठी करायला एवढा वेळ पण नाही, पण सगळ्यांना चालेल असा एक कसा करता येईल. हळूहळू तर त्याच्यातनं असं झालंय की सगळ्या गोष्टी पण करणं शक्य नाही. पोळी पण करीन, भात पण करीन, 2 भाज्या करीन, सॅलड करीन, एवढा वेळ नाही. मग काय करू, मग 1 डिश मील, त्याच्यातनं एकाच गोष्टीतनं किंवा एक गोष्ट त्याच्याबरोबर सॅलड, सगळं जास्तीत जास्त परिपूर्ण कसं होईल असा मग विचार करायला लागल्यावर आणखीन गोष्टी मग सुचत गेल्या. सतत तो एक ट्रॅक चालू असल्यामुळे त्यामुळे ते आजही ते करतच असते, विचार करत असते, प्रयोग करत असते. त्याच्यातनं जरा
व्हिडिओज पण करायला लागलो आम्ही. म्हणजे त्यामुळे ते व्हिडिओज पण हेल्दी रेसिपीजचे चालू केले आता. मग युट्यूबवर मला वाटतं आहेत ना, आहे तुमचं हा, चॅनल युट्यूबवर आहेत ते अशासाठी की एक 10 वर्षापूर्वीपर्यंत सगळ्याच बायका किंवा अगदी तरुण नवीन लग्न झालेल्या ह्यांच्याकडे रेसिपी बुक असायचंच, कारण ते प्रत्येक वेळेला उघडायचं, रेफर करायचं. आता ती सवय त्यांची मोडली आहे, तेवढा त्यांच्याकडे वेळ नाही. त्यांना ते फटकन युट्यूबवर फोनवर सर्च करा आणि तेवढं बघा आणि करा. हा मार्ग खूप सोपा वाटतो आणि जास्त प्रभावी आहे तो पुस्तकात वाचण्यापेक्षा. आणि थोडा ऍडव्हान्टेज असा वाटला की भाषा कळत नसली तरी तो बघता येतो, तरी तो कळतो, अडत नाही त्याच्यावरच काही फारसं मोठं. वाचायला म्हणजे ती भाषा यायला लागते, इथे तसं फारसं अडत नाही. थोडं इंग्लिश काही सबटायटल्स दिली की काम मागते किंवा नसेल काही तरी सुद्धा ते व्हिडिओज जेणेकरून लोकांच्या पर्यंत हा विचार पोचावा. रेसिपीजच्या माध्यमातून हा जर विचार पोचला तर ते सोपं होईल त्यांना. आता असे खूप कॉमेंट्स येतात मला किंवा लोक भेटल्यावर की अरे हा, हे खूप बरं झालं, 4 पदार्थ करायला इतका वेळ नाही आणि खायचं तर सगळं आहे, पण हा मार्ग खूप सोपा झाला. ह्याच्यातनं पटकन होतं आणि जे काय हवंय ते सगळं खाल्लं जातं. त्यामुळे मग ते असे कोणाच्या प्रतिक्रिया आल्यामुळे जरा अजून एक हुरूप आला की हा, म्हणजे आपलं चाललंय ते चांगलं चाललंय. तुमचा जो अभ्यास चालला होता डाएटचा, आहार शास्त्र ज्याला म्हणतो आपण, तर त्याला तुमच्याच घरी यजमान डॉक्टर असल्यामुळे त्यांची साथ मिळाली आणि शास्त्रीय तुम्हाला सगळाच अभ्यास करता आला असेल. आणि आता माझी मुलं, माझी सून, माझं जावई, ते पण खूप चांगले हेल्थ कॉन्शियस आहेत. ते पण काय काय, म्हणजे ते दोघे परदेशात असतात, ते तिथे काय काय वाचत असतात वेगवेगळे काही, मग ते पण मला पुष्कळ गोष्टी काय काय बद्दल, डाएट किंवा आपण आहार म्हणूया डाएट पेक्षा, त्याच्याबद्दल खूप पूर्वग्रह आहेत, भीती आहे, गैरसमज आहेत आणि म्हणूनच मला वाटतं आपण शोधत राहतो सतत काही ना काही. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, काय मत आहे तुमचं? हो, म्हणजे गैरसमज समज हे तर प्रचंड आहेत, प्रचंड. शिवाय ज्याचं खरंच वजन वाढलेलं आहे, ज्याच्यासाठी ती चिंता आहे, तो तर सतत नवीन, म्हणजे काय म्हणेन मी, फॅडच एक प्रकारचं त्याच्या मागे लागतो. खरं तर त्याने कधीही वजनात फरक पडत नाही. तात्पुरतं होतं, नक्की होतं, त्याला असं वाटतं हेच खूप छान आहे, पण 1-2 गोष्टी होतात, त्यातनं ते जरा बाजूला झालं, जरा शिथिल झालं, कारण वजन कमी झाल्याबरोबर लोकांचं ते शिथिल होतं. शिथिल झालं की ते परत जोमाने पुन्हा आहे तसंच वाढतं. त्याच्यासाठी केवळ तेवढं उपयोगी नाही, हे एक. आणि दुसरं म्हणजे ज्या गोष्टी आतापर्यंत आपल्या आहारात कधीच नव्हत्या त्या करायला फार दिवस आपण टिकू नाही शकत. म्हणजे उदाहरणार्थ पूर्ण कार्बच बंद करा, पोळी खाऊ नका, भात खाऊ नका, नुसत्या भाज्या खा, हे असं आपण लहानपणापासून कधीच केलेलं नाही. मग ते आता नव्याने असं नाही जमणार आपल्याला. म्हणजे परदेशातले लोक कदाचित नुसतं भरपूर मीठ, त्याच्या जोडीला सॅलड्स, काही भाज्या आणि एखादा स्लाइस ब्रेड असं ते खाऊ शकतात. त्यांची ते पहिल्यापासून तशी पद्धत आहे. आपल्या आहारात विशेषतः महाराष्ट्रीयन ह्याच्यात तर कधीच नव्हतं तसं. त्यामुळे ते पूर्ण ते बंद करा आणि हे खा, किंवा जे माहितीच नाहीयेत तुम्हाला पदार्थ, कधी कुठल्या तरी ब्राऊन राईस हे जे कधी खाल्लेलं नाही, काय तात्पुरतं ठीक असतं ते, जरा वजन कमी होईल, पण आयुष्यभर ते टिकलं पाहिजे ह्याच्यात होत नाही. आणि नुसती एका पाठोपाठ एक वेगळ्या वेगळ्या प्रकारची फॅड्स घेऊन तर त्यांचा कधीच तो प्रश्न संपत नाही. त्याच्यासाठी ते रोजच्या लाईफस्टाईल मध्ये यायला पाहिजे. आणि परत मगाशी मी पहिल्यांदा म्हणलं तेच, की डाएट हा त्यातला म्हणजे 1/5 भाग आहे. बाकीचे 4 भागांचं काय, ते जर पूर्ण दुर्लक्षित असतील, नियमित माझा व्यायाम नसेल, मला करमणूक काही नाही, पुरेशी म्हणजे झोप होत नाहीये, मेडिटेशन नाहीये, ते कशाही प्रकारचं असेल, ते कोणतं करायचं, कसं करायचं, हा कदाचित ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. पण त्यातले जर 4ही गोष्टींमध्ये कधीच मी लक्ष देणार नाही, तर फक्त डाएट एवढ्यावर जोर देऊन ते तसं उपयोगी होत नाही. जेव्हा डाएट, हेल्दी डाएट म्हणतो, तेव्हा ह्याही 4ही गोष्टी जर होणार असतील तरच त्याचा ते शाश्वत म्हणू आपण, सावकाश उतरेल वजन, पण जे उतरेल ते कायमचा असेल. आणि नुसतं वजन नाही, तो तर एक, खरं सांगायचं तर मला तर वाटतं तो साईड इफेक्ट आहे, एक बारीकसा फायदा आहे. त्याच्याही पेक्षा माझं मनाचं आरोग्य चांगलं राहतं, माझ्या बाकीची हेल्थचे प्रश्न जे अनेक होते ते कमी झाले, चिडचिड होत माझी अनेक कारणाने, फट्टीग येत होता,
हे पण सगळं हळूहळू कमी होईल. ती कमी नुसती अशी होतं. फॅड टाईप डायटिंग करून वजन उतरेल, पण ह्या बाकीच्या गोष्टींवर पुढं काहीच नाही, असं जे काहीतरी होतं. तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा सामायिक तसा एकत्रितपणे विचार करायला हवा. तर ते काय अवघड काही नाही मग त्याच्यात. ते नक्की वजन कमी होणारच. न होऊन सांगतं कोणाला असंच आहे खरं म्हणजे ते होणारच. त्यात काय फरक नाही. बरोबर. मग हे वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी किंवा मॅनेज करण्यासाठी जसं तुम्ही म्हणताय, तर हो, रेसिपी ते करण्यासाठी रेसिपी तशा बनल्या पाहिजेत आणि ते बरोबर. रेसिपी बनवताना किंवा ते पदार्थ बनवताना काही पथ्य पाळावी लागतील. बरोबर हा, ना? बरोबर. हा, तर म्हणजे पथ्य, हा बरोबर. म्हणजे पथ्य म्हणजे मला असं वाटलं की हं, खूप वेळ नाही घालून चालणार. पूर्वीच्या हं, काळी पुष्कळ वेळ होता, त्या फक्त घरातच काम करत हं, असत त्या स्त्रिया. हं, त्यामुळे त्यांना पुष्कळ वेळ घालवून सगळे पदार्थ करण्यामध्ये तेवढा वेळ मिळत असे. हं. आत्ताची जी स्त्री आहे ती अतिशय बिझी आहे. ती हो. स्वतः काम करते, मुलांकडे लक्ष द्यायचं असतं, घरातल्या वृद्ध माणसं असतील त्यांच्याकडे लक्ष द्यायचं, आणि हे सगळं सांभाळत असताना हं. भारतात तरी अजून आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की मेजर स्वयंपाकाचा भाग तिलाच सांभाळायला लागतो. बरं. आहेत आता शहरामध्ये दोघं मिळून करतात, पण हो. मुख्यतः तिला लागतो. मग हां. वेळ बरोबर. नाही घालवता येत. त्यामुळे हं, प्रत्येक रेसिपीचा विचार करताना मी ती पटकन कशी होईल, घरात हं, आहेत गोष्टी त्याच्यात कसं होईल, हं. ह्याचा खूप मी विचार करते. हं. एकच रेसिपीमध्ये शक्यतो सगळं मॅनेज कसं होईल हा कुठेतरी अच्छा. मला बरं, वाटतो. बरं. आणि एकही रेसिपी म्हणजे माझ्या पुस्तकातली काय किंवा माझ्या व्हिडिओ मधली काय, हं. एकही रेसिपी चुकण्याची भीती अजिबात नाही. म्हणजे बरं. आज मोदक, हां. पुरणाची पोळी या सारख्या गोष्टी करण्याच्या आधीपासून टेन्शन येतं की मला जमेल का, आणि नाही हो, जमत, कारण मी हो, वर्षभराने एकदा कधीतरी करणार असते. हो. त्याच्यामुळे त्यातलं जे कौशल्य ते यायला वेळ लागतो, इतकं सोपं हं. नसतं ते. पण बरं. ह्या रेसिपीज तशा काहीच नाहीयेत, चुकण्याचा बरं. अजिबातच मुद्दा नाहीये काही. हं, हं, हं. अतिशय रोजच्या ह्याच्यातल्या सोप्या आहेत, क्विक होणाऱ्या आहेत. शिवाय बरं. प्रत्येक वेळेला मी त्याला हं. खूप पर्याय पण देते. समजा बरं. उदाहरणार्थ एखाद्या ह्याच्यात हां. एखादी पालेभाजी वापरली, मी हं. आता तुम्हाला मेथी दाखवली, तुम्ही हां. मेथीच वापरायचं नाही, तुम्ही चुका वापरा, हं. तुम्ही पालक वापरा, तुम्ही माठ वापरा, राजगिरा वापरा, म्हणजे तेच वापरा. आणि त्याच्या मागचा तो विचार आहे की ह्याच्यात एक पालेभाजी हवीच आहे, हं. मग ते कुठली घालूया. त्यानिमित्ताने ती पण एक सहज पोटात जाईल. वेगळी भाजी करा, वेगळी पोळी करा, वेगळी आमटी करा, पेक्षा ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्रितपणे केला विचार, फार हं. विचार करायला नको. खरं म्हणजे हेच सगळं पूर्वजांनी पण हेच सांगितलं की या ओके. सणाला ही डाळ खा, त्या हां, हां. सणाला ही भाजी खा. म्हणजे हं. विचार नव्हता करायला लागत, ते हो. आपोआप जात. आता ते ठरवून पण दिलेलं थोडं होतं. बंद झालं आणि मग हं. नवीन आपण स्वतंत्र विचार करायला हवा. तो हं. पण तितका असा होत नाही, तेवढा वेळ होत नाही, महत्वाचं हो. वाटत नाही वगैरे. बरोबर. वाह! छान सांगितलं तुम्ही. चमचमीत खायला सगळ्यांनाच आवडतं. म्हणजे लहान मुलंच असं नाही, बरोबर. मोठ्या माणसांनाही अगदी आवडतं, वृद्धांनाही अगदी आवडतं. आणि म्हणून मग आपला बाहेर खाण्याकडे कल वाढलेला आहे किंवा बरोबर. मागवण्याकडे. हल्ली तर ऑनलाईन मागवता येतं. मागवता येतं. तर यावर काय उपाय आहे? खूप चांगला प्रश्न आहे, कारण हा सध्याची खरं तर ही सगळ्यात महत्वाची समस्या आहे. हो. मला असं वाटतं ते बाहेरचं खातात, ते टेस्टी म्हणून नाही खात, असं माझं मत आहे. बरं. ते हां, हां. पटकन मिळतं, आयतं मिळतं. मला डोक्याला ताप नसतो. चिरा, विचार करा. खरं तर चिरा, करा ह्याच्यापेक्षा विचार करा ह्याचा फार ताप होतो. त्याच्यापेक्षा पटकन एका फोनच्या बटनावर कॉल करा, ऑर्डर करा. 10व्या हं. मिनिटाला तुमच्या घरात होता. हा सोपा वाटतो उपाय. हं. खूप दरवेळेला तो चवदारच असतो पदार्थ, असं पण नसतं असं बऱ्याचदा. नाही. हो. हां, पण ते पटकन मिळतो आणि आयता मिळतो. ह्या हं. गोष्टीचं टेम्पटेशन खूप जास्त आहे. दुसरं म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत प्रचंड जाहिरातींचा मार आहे. हं. त्याच्यामुळे त्यांना नूडल्स बिना भाजीचे 2 मिनिटात होतात आणि ते खाणं किती छान आहे. ह्या इतकं हॅमर केलं गेलं, की त्यांना असं हो. वाटतं तेच खूप चांगलं. म्हणजे नूडल्स अतिशयच वाईट आहेत असं नाही मी म्हणणार, पण हो. काहीच त्याच्यात न घालता नुसतंच ते खाणं म्हणजे काहीच नाही जात त्याच्यात. त्या मैद्याशिवाय पलीकडे काहीच नाही जात. नाही. तर बरोबर. हे सगळं त्यांना कसं अट्रॅक्टिव्ह वाटेल, ही खरं तर आईची किंवा घरातल्या अडल्टची म्हणू, आईची नको हं. म्हणायला, घरातले जे कोण मोठे आहेत त्या सगळ्यांची जबाबदारी आहे. की टेम्प्टिंग कसं होईल?
कारण नेहमीच हे असतो की डाएट फूड ना म्हणजे उकडलेल्या भाज्या नुसत्या ते समोर ठेवा, फळं खा, ते बोर होतं, त्यांनी काही चव नाही लागत. आणि अगदीच बरोबर आहे, कोण खाईल? हो फारच वजनाचा भीषण आकडा दिसायला लागला असला तरी कसं तरी महिनाभर रेटून उकडलेल्या पालेभाज्या खातील. हो पुढच्या महिन्यात ते बरोबर. शक्य होत नाही आणि नाहीच नाही होणार, कधीच कोणाला होणार. नाही त्यामुळे तो खरं. पदार्थ टेस्टी अगदी जरूरच असला पाहिजे. म्हणजे जसा तो मगाशी म्हटलं मी पटकन होणारा पाहिजे, हा घरातल्या वस्तूंनी व्हायला पाहिजे, तसा तो टेस्टी व्हायलाच पाहिजे. आणि तो दिसायला पण अट्रॅक्टिव्ह पाहिजे. म्हणजे जर हा लहान मुलं असतील ते ती पटकन खातील. म्हणजे मला या ठिकाणी एक अत्यंत काय म्हणेन मी अभिमानाने सांगायला आवडतं की आता माझी हा नातवंड हा 7-8-10 वर्षाची आहेत. अमेरिकेत असल्यामुळे त्यांना पिझ्झा म्हणजे दैवत आहे त्यांचं. बर तिथे गेले तेव्हा म्हटलं चला आज आपण आता घरी करूयात. मग त्यांनाही मदतीला घेतला आणि सगळ्यांनी मिळून केला. मग ज्याच्यावर आम्हाला हवं ते आम्ही त्याच्यात आवडीने प्रत्येकाच्या सगळं काय हवं ते घातलं. त्यांच्यासारखं भरपूर चीज आणि 4 कुठेतरी ढब्बू मिरचीचे तुकडे असं नव्हतं त्याचं स्वरूप. हा ते खाल्ल्यावर त्या मुलांनी सुद्धा अतिशय हा फार सुंदर आहे, आता बस ठरलं आता आपण घरीच करायचं. अरे म्हणजे वा हे जे काही आहे ना हो. की त्यांना कळून चुकलं की अरे तो बाहेरच्या याच्यात काहीच नाहीये, त्याच्यात भरपूर चीज आहे, याच्या पलीकडे काहीच नाहीये काहीच चवीला. नाही हो. त्याच्यापेक्षा इथे मला हवं ते, मला शेंगदाणे खूप आवडतात तर मी भाजलेले शेंगदाणे पण घातलेत त्याच्यावर. असं काही नियम बर नाही की त्याच्यावर काय असावं काय हो नसावं वगैरे. हो त्याच्यामुळे ते त्यांना फार टेम्पटिंग वाटलं. तर ही घरातल्या सगळ्या अडल्टची म्हणू आपण त्यांची जबाबदारी आहे की जबाबदारी टेम्पटिंग कसं वाटेल मुलांना. आणि खूप हम्म. वेळेला मला असं वाटतं की त्यांना जर बरोबर घेतलं ना करताना हम्म. की त्यांना तो पदार्थ आवडतो. त्यांच्या हम्म. नकळत केला, त्यांचे काही ते आपले व्हिडिओ गेम बघतात, काहीतरी खेळतात काहीतरी आणि आपण केला की ते समोर आलं हे नको मला, असं जे एक होतं त्याच्याऐवजी असं ती जर मदतीला असतील, भाजी हम्म. चिरून देतायत काही ना काहीतरी लुडबुड करतायत हम्म. तिथे, त्यांना तो कसा होतोय, त्याचा वास कसा येतोय, तो दिसतोय कसा, हे जर दिसलं तर ते डेफिनेटली ते आवडायला लागतं त्यांना. असं कधी आवडायला होत नाही. हा म्हणजे हा जो प्रश्न वाटतो ना लोकांना की बाहेरचं इतकं आवडतं आणि घरातलं नाही आवडत, तर हम्म. त्याच्यासाठी हे सगळं अक्कल हुशारी आईला पडलं ना मोठ्यांना वापरावी लागते. आणि जर बरोबर कष्ट माझ्या मुलाकडे त्याच्या आहे मागे तर कष्ट आहेत हा. माझ्यापेक्षा ती खूप लहान आहेत, मी त्याच्यापेक्षा मोठी आहे, त्यामुळे मला जास्त अक्कल असायला हवी मग असं. तुम्ही जेव्हा शाळेत जाता टिफिन कसा असावा किंवा लंच बॉक्स मध्ये काय द्यावं मुलांना अशी व्याख्यानं तुम्ही द्यायला जाता हो, हो. तेव्हा मला खात्री आहे की तुम्ही इतक्या छान पद्धतीने सांगत असल्यामुळे मला वाटतं पालकांना लगेच ते पटत असेल बरोबर ना. हो, म्हणजे पटत असावं असा माझा तरी खूप प्रयत्न असतो. कारण त्यांच्या डब्यामधला फक्त अख्ख्या बिस्किटचा पुडा, नुसते 2 स्लाइस आणि भरपूर चोपडलेला सॉस हे खरंच बघवत नाही. म्हणजे नाही कशी काय ती बरोबर. आई देऊ शकते असं वाटतं. म्हणजे फार हम्म. भीषण वाटतं मला खरंच हे सगळं. हे केवळ अज्ञान आहे, कंटाळा आहे, त्याच्या मागची काय अनास्था आहे. टिफिन मध्ये किंवा जेवणाच्या डब्यामध्ये हे असावं आणि हे नसावं असं आपण काही सांगू शकू आपल्या प्रेक्षकांना. अगदी डेफिनेटली. म्हणजे शाळेमध्ये मी कुठले गेले की त्यांना हे सांगते की 3-4 गोष्टींवर कायमचा बॅन आणा की कुठलेही बेकरीतले पदार्थ. हो म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तिथे जर समोर बसलेल्यांपैकी कुणाची बेकरी असतील तर ते माझ्यावर खवळतील की काय सांगताय. पण वाढीच्या वयाच्या मुलांना किंवा हम्म. कुठल्याही मोठ्या माणसाला सुद्धा त्यातला एकही पदार्थ उपयोगी नाही. आणि आता जर नाही. आपण बघितलं तर आपला संपूर्ण महिन्याचा जर आहार बघितला तर त्यातला खूप मोठा हिस्सा बेकरीच्या गोष्टींचा आहे. हो त्याच्यानंतर बरोबर. लहान मुलांना खूप गोड आवडतं, अशी एक ठाम समजूत करून घेऊन अगदी ती लहान असल्यापासून फक्त त्यांना गोड खायला दिलेलं असतं आपण. हम्म. आणि मग त्यांनाही असं वाटतं की हा मला हे गोड आवडतं. तर असं अजिबातच नाहीये की त्यांना गोड आवडतं म्हणजे फक्त त्यांना गोडच खायला द्यायचे. ते हम्म. गोड म्हणजे खरं त्या म्हणजे तेव्हा गोड नुसतं देऊ नका, तर मग ते तिखट खात नाहीत. पण तिखट हम्म. वगळा ना त्यातलं. तिखट वगळा ह्याचा अर्थ गोड नाही. हा हेच कळण्याला बरोबर फार अवघड वाटतं त्यांना, की बरोबर. भाजी खायलाच हवी. तुम्ही हो झणझणीत मसालेदार नका करू त्याच्या ह्याने. बरोबर. हे हम्म. कुठेतरी व्हायला पाहिजे. बर एक शाळेमध्ये मी जेव्हा जाते तेव्हा खूप सोप्या गोष्टी त्यांना सांगते, की बर निसर्गाने जे दिलं आहे आणि जे आपल्या हम्म. आसपासच्या परिसरात आहे, ते बर सगळं आपल्यासाठी दिलेलं आहे. तर ते खा. मग तुम्हाला हो कुठल्याही झाडाला बिस्किटं लटकली आहेत, ब्रेड लटकलाय दिसतोय का? नाही ना, कारण तो अरे निसर्गाने वा हो तसा ठेवलेला नाही.
हो. त्याच्या उलट भाज्या दिसत आहेत, फळं दिसत आहेत, पालेभाज्या दिसत आहेत, तर हे खायला हवं आपल्याला. हा. अशा पद्धतीने कुठेतरी सांगितलं की मग सोपं वाटतं त्यांना. आणि मला वाटतं जसं तुम्ही लहान मुलांच्या शाळेत जाऊन हे सांगता तेच मला वाटतं मोठ्यांसाठी पण लागू आहे, नाही का? हो हो अगदीच. म्हणजे गोडाची कोणत्याही गोड गोष्टीची अजिबात शरीराला आवश्यकता नाही. लहान मुलं आहेत म्हणून भरपूर तेल तूप दिलं जातं, म्हणजे एकेकाळी हे होतं पण हे. कारण त्या मुलांचा भरपूर व्यायाम होत होता. शाळेत सहज चालत जात होती, सायकलिंग करत होती, पोहायला नदीमध्ये उडी टाकून पोहत होती, अंगणामध्ये म्हणा शाळेच्या ग्राउंडवर भरपूर खेळत होती. आता यातलं एकही गोष्ट उरलेली नाही. शहरातनं नाही, जरा लहान गावातनं सुद्धा उरलेली नाही. त्याच्यामुळे वजन वाढणं ही काही मोठ्यांची समस्या राहिलेलीच नाही आता. पहिली सुद्धा ओव्हरवेट दिसतात, म्हणजे काळजी वाटत त्यांची किती दिसतात आता. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पूर्ण टाळल्या पाहिजे. आणि खरं तर पारंपरिक कितीतरी चांगल्या गोष्टी होत्या, की राजगिऱ्याचा लाडू, शेंगदाण्याची चिक्की, खजूर, खोबऱ्याचा तुकडा, ह्या किती सहज साध्या साध्या सोप्या होत्या. आता या सगळं अवेलेबल आहे. पूर्वी आपण करत होतो ते करूया. बरोबर. अगदी त्यांच्या इतकं नाही करता येणार, अनेक गोष्टीला मर्यादा आहेत, हे उघडच आहे. त्यांचा जितका सहज व्यायाम होत होता, विहिरीतलं पाणी काढणं, दळणं, ह्यातलं काही होणार नाही आता. अगदीच बरोबर आहे. पण तरी सुद्धा रोजच्या ह्याच्यामध्ये कसा व्यायाम होईल, काय करू मी, जवळजवळ इथं कुठेतरी जायचं तरी पटकन गाडी काढली जाते, म्हणजे लक्षात सुद्धा येत नाही की अरे इथे मी चालत जाऊ. मी न जाता एक वेळेला का होईना, जेव्हा माझ्याकडे एक 5 मिनिटं वेळ आहे, मी ऑफिसमधून आले, जिना चढून जाणं, ह्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टीतनं, म्हणजे वेगळ्या भाषेत म्हणेन की आयुष्य थोडंसं अवघड करावं की सोपं होतं. पण सुलभाताई, आपण रेस्टॉरंटमध्ये जातो किंवा स्ट्रीट फूड ज्याला म्हणतो, गाडीवर आपण खातो, तर त्याच्यामध्ये पंजाबी, चायनीज, चाट हे कितीतरी प्रकार आहेत. पण मग हे घरी करायचे असतील हेल्दी प्रकाराने, की ज्याने आरोग्याला अजिबात धोका होणार नाही, तर मग ते कसे करायचे? खूप चांगला, कारण हा नेहमी मला विचारला जाणारा प्रश्न आहे की पंजाबी तर हेल्दी आहे ना, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात, पनीर आहे, भाज्या आहेत, मटार आहे वगैरे. तर जे हॉटेलमध्ये खातो ते पंजाबी नाहीच, असं माझं ठाम मत आहे. पंजाबी लोक खरोखरच हेल्दी खातात, भरपूर त्यांचा आहार खूप जास्त आहे, कारण खूप कष्टाची कामं करणार आहेत, उंच पुरे धिप्पाड आहेत, तिथली हवा तशी आहे, त्या अर्थाने त्यांचं खूप चांगलं आणि सकस खाणं आहे, दुप्त भरपूर आहे. पण ते ह्या पद्धतीने खात नाहीत. ते ज्या पद्धतीने खातात तसं आपण पंजाबी खाल्लं तर काहीच धोकादायक नाही. म्हणजे कसं, तर त्याच्यामध्ये भरपूर पनीर आहे, दही, दूध ह्याचा वापर आहारात आहे, ताज्या भाज्या आहेत, त्याच्या जोडीला ते काहीही खात असले तरी धुतलेला, स्वच्छ धुतलेला कच्चा मुळा हा त्यांच्या एका हातात असतोच. म्हणजे सहज कच्च्या गोष्टी पण ते त्याच्या बरोबरीने खात असतात. ह्या पद्धतीने जर खाल्लं तर काहीच हरकत नाही. हॉटेलचं पनीर, हॉटेलचं पंजाबी म्हणजे भरपूर तेल, भरपूर वर्ण घातलेलं क्रीम, शिवाय खूप तळलेला अनेक भाज्या आणि पनीर सुद्धा सगळं खूप तळलेलं, म्हणजे ह्यातलं हेल्दी काहीच नाही. आणि त्याहून त्यातली वाईट गोष्ट म्हणजे रंग, कृत्रिम रंग, हे तर अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे त्या अर्थाने पंजाबी हॉटेलमधलं हे मुळीच चांगलं नाही. किंवा चायनीज म्हणून, चायनीज पण हल्ली आपल्याला खूप आवडायला लागले, नव्याने ते आपल्याला कळायला लागले. त्या अर्थाने चायनीज वाईट नाही, कारण ती वन डिश मील आहे, त्याच्यामध्ये चिकन किंवा काय म्हणजे फिश ह्याचं मीठ आहे, म्हणजे एक प्रकार कोणता तरी, प्लस अंड पण असतं. बऱ्याचदा फ्राईड राईस वगैरे सगळे अंड्यावर फ्राय केले जातात, त्यामुळे हे चांगलं आहे. प्लस भाज्या आहेत, कच्च्या भाज्या आहेत, मोडाचं काहीतरी असतं त्याच्यामध्ये, थोडासा राईसही आहे, म्हणजे कार्बही आहे, आणखीन शिवाय त्याच्यामध्ये इतर काहीतरी थोडे त्यांचे मसाले म्हणा किंवा काही घातलेले. ह्या प्रकाराने जर चायनीज केलं तर ते उत्तम आहे. पण गाडीवर जे खातो त्याच्यामध्ये असणारं मुख्यतः सर्वात वाईट म्हणजे अजिनोमोटो, जे अतिशय वाईट, हानिकारक आहे. व्हिनेगर जे आहे त्याचाही बऱ्याचदा त्रास होतो, त्याचा एक वास खूप उग्र येतो, त्यामुळे ते चांगलं नाही. आणि मग भाज्यांचं प्रमाण कमी आहे त्याच्यात. ज्या बाजारात स्वस्त भाज्या आहेत, ज्या पटकन चिरायला कापायला सोप्या आहेत, फक्त वापरल्या जातात. त्यामुळे जर चायनीज खायचं असेल, पंजाबी खायचं असेल तर ते नेसेसरीली घरीच खायला पाहिजे. मग घरी ही सगळी तुम्हाला पथ्य पाळून अतिशय टेस्टी
पंजाबी किंवा चायनीज करता येतं. कारण ती खरी चव त्या चांगल्या ताज्या भाज्या, आणि मुख्यतः चायनीज ही गोष्ट तर ते करताना हाय फ्लेमवर करतात, त्यामुळे ते पटकन होतं. भाज्यांचा हिरवा रंग छान टिकून राहतो, एक करकरीतपणा राहतो. सिमला मिरची, कांद्याची पाताचा एक कोबी, ह्याचा करकरीतपणाही टिकून राहतो. आणि बरोबर. हे सगळे पदार्थ, अजून एक फायदा खूप आहे जो हल्ली फार आहारात निघून गेलाय, की खूप चावून खायला लागतात. चावून खाणं ही गोष्टच आपल्या आहारातनं बंद झाली. जितकं सॉफ्ट हो पटकन गप्पागप खाता येईल हे खूप झाल्यामुळे पण वजन वाढायला खूप हो त्याचा फायदा होतो किंवा कारणीभूत दुष्परिणाम होतो. जितकं बरोबर. चावून खायला लागेल, वेळ लागेल, तितकं कमी खाल्लं जातं. ते जास्त काळ टिकतं, पोट भरल्याचं समाधान होतं. पण बर ते आपल्याला नको वाटतं. त्याच्यामुळे असं जर सगळ्या पथ्य पाळून आपण घरी केलं तर हा चायनीज सर्व उत्तम पदार्थांनी सुंदर आहे, पटकन हा होणार आहे, सगळं हो जातं. किंवा इव्हन पंजाबी सुद्धा खूप चांगले, हम्म, त्यांच्या ट्रॅडिशनली त्यांच्याकडच्या ज्या घराघरातनं केलेल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत, हम्म. त्या खूप चांगल्या आहेत. आणि त्या चांगलं खायला काही, पण मग ते कधीच गाडीवर किंवा हॉटेलमध्ये मिळत नाही. नाही त्यामुळे घरचं बरोबर करा, घरी करा, आणि हा घरचं खा. ह्याला खरं तर म्हणावं तसा म्हणजे त्याला पर्यायच काही नाही, असं असू पर्याय शकतं. नाही हम्म, आता थोडं त्याच्यासाठी प्लॅनिंग करायला लागतं. त्याचं पण हम्म. प्लॅनिंग केलेलं असेल तर काही फारसं अवघड काही नाही तुमच्या त्याच्यामध्ये. या पुस्तकामध्ये कोणकोणत्या रेसिपीज तुम्ही दिलेल्या आहेत ते सांगा ना. मी तर वाचलेल्या आहेत, पण आपल्या हां, प्रेक्षकांना सांगा. म्हणजे त्याच्यात एक 7-8 भाग आहेत. हा त्याच्यामध्ये सकाळच्या ब्रेकफास्टला काय वापरा, म्हणजे प्रत्येक हम्म. कॅटेगरीमध्ये बर 20-25 रेसिपीज आहेत. सूप्स बर आहेत. सूप हा पण एक खूप चांगला भाग आहे. हा तो हा त्या मानाने आपल्या आहारांमध्ये कमी आहे. बर सार, कढी ह्यासारख्या होत्या गोष्टी, पण ते आपण हो जेवताना खातो. हो हो ह्याच्यामध्ये मी जास्ती करून सूप्स दिलेली आहेत. हम्म, ज्यांना जास्ती वजन कमी करणं हा ज्यांच्यासाठी हम्म, मोठा इश्यू आहे, हम्म, त्यांच्यासाठी जेवणाच्या आधी एक मोठा बाउल भरून सूप हा हम्म, पर्याय जास्त उपयोगी होतो. मग एक थोडंसं पोट भरतं, जरा हम्म, पुढच्या गोष्टी कमी खाल्ल्या जातात. कारण हम्म. वजन कमी करताना एक फार महत्वाची गोष्ट आहे, की कधीही अर्धपोटी राहून उपयोग नाही. हा कारण ते डोक्यातनं बरोबर कमी नाही होत. मी आज कमी हा कमी खाल्लंय हे संपत नाही. हम्म. उपासाच्या दिवशी जे होतं, की आज माझा उपास आहे, म्हणजे उपासाचं जरी खाल्लेलं असलं तरी आज माझा उपास आहे, म्हणून मला कसं तरी होते, ही जी एक सायकॉलॉजी होते तयार. हो तसं बरोबर कमी खाल्लंय मी, वजन कमी करायचं म्हणून मी कमी खाल्लंय, त्याचा उपयोग होत नाही अजिबात. त्यामुळे हम्म, पोट चांगलं भरलंच पाहिजे. म्हणून हम्म. सूप्स त्याच्यामध्ये, म्हणून एक बर सूपचा मोठा भाग आहे. एक बर थोड्याशा बर काही नॉनव्हेज डिशेसचा भाग आहे. हो हा भाज्यांचे काही प्रकार आहेत. काही हम्म, 4 म्हणजे 6 वाजता जे ऑफिसमधनं आल्या-आल्या जी हो दौडून येतात भुकेने, आणि मग त्या तडाख्यात बऱ्याचदा वेफर्स, फरसाणा यासारख्या गोष्टी पटापट खाल्ल्या जातात, की तात्पुरतं बरं वाटतं. आणि हम्म. जे वजन वाढण्याचं एक मोठं कारण असतं खरं तर, ते तेव्हा लक्षात येत नाही. तर खरंय खरंय त्यावेळेला काय खा, असं 4 हम्म. म्हणजे 6 सुमाराला बर असा एक हा भाग आहे. असे 5-6 वेगवेगळे भाग आहेत, आणि त्या प्रत्येकात हो 20-25 छोट्या-छोट्या रेसिपीज आहेत. त्याचं हो सगळ्याचं साहित्य आहे. मुख्य तेच म्हटलं, एका पानावर रेसिपीज आहेत, आणि ह्या पानावर हम्म, त्यांच्या मागचा जास्ती करून विचार आहे, की हे हम्म. का खायचं का आणि हे हा का खायचं हे कळल्याशिवाय आपल्याला ते पटत नाही, असं होतं हे खरं म्हणजे. पुस्तक आहे त्याच सगळं तुम्ही युट्यूब चॅनल मध्ये रूपांतर केलं ना. बऱ्याचशा तशाच आहेत. काही आता म्हणजे हम्म. आत्ताचे नवीन जे झाले त्या रेसिपीज पुस्तकात नाहीयेत. बर त्या वेगळ्याच आहेत. कारण मी म्हटलं ना, हरकत मी हा. सतत रोज रोज घरात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करून बघते, प्रयोग करत बर असते आता सुद्धा. हम्म, कारण आता थोडं उलट झालं. मी हम्म. यंग असताना, तरुण असतानाच्या ज्या आमच्या गरजा होत्या त्या आता हो बदलल्या. आता हो ह्या स्टेजला आल्यावरच्या गरजा बदलल्या. खाणं त्या मानाने कमी झालं, पण हेल्दी तर चांगलं जायला पाहिजे. हो कदाचित इतर काही गोष्टींचे काही मर्यादा आल्या. हो मग त्याच्यामुळे पुन्हा नव्याने सारखा विचार करायला लागतो, की आता काय हम्म, बरोबर करावं? म्हणून बरोबर त्यामुळे सतत प्रयोग चालू आहेत. हम्म, मग त्याच्यामुळे सगळ्याच्या सगळ्या पुस्तकातल्या जशा आहेत, तशाच्या हम्म. तशाच ते रेसिपीज आहेत. असं नाही, आता मी ह्याच्यामध्ये दाखवते त्यातल्या काही वेगळ्या आहेत, काही त्यातल्या आहेत. आणि अच्छा बर कोणत्याच, मी जसं मगाशी म्हणलं, की कुठलाही पदार्थ बिघडत नाही, तसं हम्म. कोणत्याही पदार्थाला अमुक इतकं अर्धी वाटी हे, पाव वाटी हे, असं पण नाहीये काही. तुम्ही बर कमी जास्त सगळं घेऊ शकता. आता माझ्याकडे पावच हा वाटी तांदळाचं पीठ आहे, पण हा अर्धी वाटी ज्वारीचं आहे, ते इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. हा हे घाला, ओके. ते घाला, असं सगळं असल्यामुळे तसं काही
फारसं मग त्यामुळे पुस्तकात जे मी प्रमाण दिले एक्झॅक्ट हा त्याच प्रमाणाने मी करेन हो असं पण नाही. बर मग चेंजिंग होतं ते कायम. हा त्यामुळे दडपण पण येत नाही, मग आपण हा पटकन करू दडपण शकतो. अजिबातच नाही. चुकणार नाहीये, पटकन होणार आहे. हा जो गृहिणीचा नेहमीचा एक हो प्रश्न असतो तो बऱ्याच हो अंशी सुटेल त्यातनं, असं सुटेल. काहीतरी आहे त्या रेसिपीज मधनं. खूपच छान. म्हणजे सगळ्या वयोगटांसाठी तुम्ही रेसिपीज देताय, ज्या युट्यूब चॅनलला भेट देऊ आणि ते त्या बघू आणि करूनही बघू नक्कीच. अगदी जरूर. खूपच छान. आणि तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि प्रेक्षक नक्कीच युट्यूब लिंक बघतीलच. पण तुम्ही वेळ काढून शो मध्ये सहभागी झाला आणि आपण पुस्तकाबद्दल बोललो, युट्यूब चॅनल बद्दल बोललो, त्यामुळे खूप धन्यवाद. नाही मीच खरं मनापासून आपली आभारी आहे. निरोप घेताना मी माझ्या ज्या व्हिडिओची जी टॅगलाईन आहे त्यानेच मी हो निरोप घेईन की बर घरचंच खा, हवं हा तेवढंच खा, टेस्टी खा, पण हेल्दी खा. अरे वा, खूप छान. धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, किती इंटरेस्टिंग आहे ना हे सगळं. तर नक्की त्यांचं पुस्तक वाचा किंवा त्यांचा चॅनल बघा आणि समजून घ्या की हेल्दी राहण्यासाठी किंवा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी कशी आपल्याला मदत होईल आणि त्यांच्या टिप्स आणि ट्रिक्स नक्की समजून घ्या. तर भेटूया पुढच्या भागात. तुम्हाला हा एपिसोड आवडत असेल आणि हा चॅनल आवडला असेल तर प्लीज लँग्वेज टॉक्सला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. कारण भाषा या विषयाला किंवा पुस्तक या विषयाला वाहिलेला चॅनल आहे आणि माझा प्रयत्न आहे की अधिकाधिक लोकांपर्यंत भाषेतल्या गमती जमती असतील किंवा या विषयात जे काम चाललेलं आहे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं, हा माझा हेतू आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.